आई बरका नजरेत तिच्या अंगार दरबार झाला गपगार कोणी घेईना पुढाकार साऱ्यांनीच मानली हार इतक्यात अचानक एक सरदार उठला बोला हम लाएंगे शिवाजी को आणि त्यानं विडा उचलला नाव त्याचं अफजल खान हे नाव त्याचं अफजल खान जित जागताच सैतान खान बोलला छाती ठोकून शुभाला टाकतो चिरडून सुभानअल्लाह सुभानअल्लाह कौतिक झाले दरबारात खान निघाला मोठ्या गुरमीत त्याचा घोल वाडा फौज वाटालाय बक्का अंगी हातीचा बळ पाहणारा कापे चळचळ वाटेत भेटते त्याला छेदीत खेचीत खानाची सेमळ झाली गाव लुटली देवळं उद्ध्वस्त केली आया बहिणीची आबरू लुटली कोण कोण रोखणार हे वादळ आता शिवबाचं काही खरं नाही इकडे निजाम तिकडे मोगल पलीकडे इंग्रज जातो हेच बोलू लागला महाराजांची सेना मुठभर खानला कसा थोपणार काय लढवावा होणार चिंतात पंत सरदार पण अशा वेळी माझा जाऊ काय म्हणाला शिवबा तुम्ही केवळ आमचे सुपुत्र नाही तर अवघ्या मराठी जनाचा स्वाभिमान आहात अशा वाघिणीचा तो छावा अशा वाघिणीचा तो छावा गरीमाला कसा ते जावा डोक्यात नेहमी कावा भीतीचा धाडला सांगावा प्रतापगडावर आमने सामने भीतीचा सांगावा खानाला हसत हसत कबूल केला दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान हे प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला बेगुमान नाही त्याला जात शिवाजी राजाच्या करामतीची शिवाजी राजाच्या करामतीची आणि त्याचं नाही जाणीव शक्तीची आणि त्याचं नाही जाणीव शक्तीची करेल काय कल्पना युक्तीची हाजी जी 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 करेल काय कल्पना युक्तीची हाजी जी 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 खानाच्या भेटीसाठी महाराजांनी एक शानदार शामियान उभारवला होता भेटीसाठी छान उभारीला नक्षीदार शामियानाला आणि अशा शामियानात खान दौलत दुरत आला सैद बंडा त्याच्या संगतीला शिवबाच्या संगती मला राजाला पाहून खान म्हणतो बसा आओ शिवाजी आओ हमारे गले लग जाओ आओ खान हाक मारी तो हसरी रोकून नजरा गैर जिरा हजी जी जिरा हजी जी जी खानानं महाराजांना आलिंगन दिलं आणि दगा केला खानदा अभिमान मानला कतारीचा वार्तन केला खर आवाज झाला चिलखत होता अंगाला खानाचा वार फुका केला खान येत पडला इतक्यात महाराजांना पोटामध्ये विश्वास करायला वाघन खानचा मारा केला तेरा फारला पोचाला तडा गेला खानाचा गोठा